बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानची नाजूक स्थिती असताना रिझवानने महत्त्वपूर्ण खेळी केली. मोहम्मद रिझवानने आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसरं शतक झळकावलंय. त्याने 143 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं शतकी खेळी करत एक विक्रम आपल्या नावावर केलाय. भारताचा विकेट किपर बॅट्समन के.एल. राहुल नंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 मध्ये शतक झळकावणारा दुसरा विकेट किपर ठरलाय. भारतीय संघ सध्या जवळपास एका महिन्याच्या विश्रांतीचा आनंद घेत आहे. परंतु सप्टेंबरच्या मध्यापासून ते पुढच्या 11 महिन्यात भारतीय संघ तब्बल 16 कसोटी सामने खेळणार आहे. आज इंग्लंडने त्याच्या मायदेशात भारताविरुद्ध होणारी 5 कसोटी सामन्यांची मालिका जाहीर केली आहे. 19 सप्टेंबर 2024 ते 4 ऑगस्ट 2025 या 11 महिन्यातील 16 कसोटी सामन्यांचा हा कार्यक्रम आहे. यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध प्रत्येकी 5 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत हंगामातील सर्वोत्तम 89.45 मीटर लांब भाला फेकून नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकलं होतं. त्यानंतर काल तो डायमंड लीग मध्ये मैदानावर उतरला आणि पहिल्या 3 प्रयत्नानंतर तो 4थ्या क्रमांकावर घसरला होता. पण शेवटच्या 2 प्रयत्नात त्याने चांगले पुनरागमन केले आणि बाजी पलटवली. त्याने शेवटच्या 2 प्रयत्नात जबरदस्त खेळ करून दाखवताना हंगामातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आणि ही त्याची ऑलिम्पिक पेक्षा भारी कामगिरी ठरली आहे. नुकत्याच संपलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या आणि भविष्यात नावाजलेली खेळाडू होण्याची क्षमता असलेल्या अर्चना कामत हिने 24व्या वर्षी टेबल टेनिस मधून निवृत्ती स्वीकारली. शिक्षण पूर्ण करण्यासाठी अमेरिकेत जाण्याचा निर्णय तिने घेतला. अर्चना कामतने घेतलेल्या या निर्णयामुळे तिचे प्रशिक्षक अंशुल गर्ग ही अवाक झाली. भारताची हरहुन्नरी टेबल टेनिस खेळाडू म्हणून तिने आपला ठसा उमटवला होता, पण खेळापेक्षा शिक्षणाला तिने प्राधान्य दिलंय. भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज लोकेश राहुल याच्या निवृत्तीच्या वृत्ताने क्रिकेट विश्वाला धक्का बसलेला पाहायला मिळते. लोकेशने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर काहीतरी मोठी घोषणा करणार असल्याचे संकेत दिले होते आणि त्यानंतर काही तासातच लोकेशच्या नावे सोशल मीडियावर निवृत्ती घेतल्याची पोस्ट व्हायरल झाली. त्यामुळे भारताचा स्टार फलंदाज खरंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला का याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. भारतीय महिला फ्री स्टाईल कुस्तीपटूंनी 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत काल 4 सुवर्ण पदकांची कमाई केली. अदितीने 2024च्या जागतिक स्पर्धेत 43 किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये ग्रीसच्या मारिया लोइसा गिक्काचा 7-0 असा सहज पराभव करत भारताला पहिलं सुवर्ण पदक जिंकून दिलंय. तर 57 किलो वजनी गटात नेहाने जपानच्या सो स्पुईचा 10-0 असा एकतर्फी पराभव करत भारतासाठी दुसरं सुवर्ण पदक निश्चित केलं. तसेच 65 किलो वजनी गटात अम्मानने अटीतटीच्या लढतीत डारिया फ्रोलोव्हाचा 6-3 असा पराभव करून तिसरे सुवर्ण पदक निश्चित केलंय. आणि 73 किलो वजनी गटात मानसी लेथारने 5-0 अशा फरकाने हेन्ना पिकारियाचा पराभव करत चौथं सुवर्ण पदक पटकावलंय. पॅरिस ऑलिम्पिक मधून नुकतीच परतलेली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिने दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात कोर्टात साक्ष देणाऱ्या महिला कुस्तीपटूंची सुरक्षा दिल्ली पोलिसांनी काढून घेतल्याचा दावा विनेश यांनी केलाय. मात्र दिल्ली पोलिसांनी विनेश फोगटचे आरोप फेटाळून लावलेत. भारताचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारा पुढील वर्षाच्या काउंटी चॅम्पियनशिपसाठी सक्सेस संघात परतणार नाहीये, कारण इंग्लिश क्लबने ऑस्ट्रेलियन खेळाडू डॅनियल ह्युजेसची सेवा कायम ठेवण्यासाठी पुजाराला सोडण्याचा निर्णय घेतलाय. डावखुरा फलंदाज ह्यूज पुढील सत्रात सर्व चॅम्पियनशिप आणि T20 वॅटॅलिटी ब्लास्ट सामन्यांसाठी उपलब्ध असणार आहे.